काय याचं नाव काय बनवतोस तू? याचं नाव चॉकलेट डायनाबाईट. डायनाबाईट? हो, म्हणजे डायनामाईट कसं लोडेड असतं तसं याच्यात ड्रायफ्रुट्स एकदम लोडेड आपण खूप भरभरून घालणार आहे, त्यामुळे हे डायनाबाईट. ओके, तू एकच बनवणार पण अशी स्फोटक बनवणार स्फोटक. की यव रे यव? बरोबर. ओके, मला साहित्य सांगतो. साहित्य आपल्याला लागणार आहे लोणी 1 वाटी, नंतर बिस्किट 8 बिस्किटांचा चुरा आहे हा. ते ड्रायफ्रुट्स आहेत अक्रोड आणि बदाम. ओके. कोको आहे आणि पिठी साखर. आणि ते काय? ते ड्रायफ्रुट्स आपण नंतर घालणार. ओके, साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करणार आहेस तू? आता लोणी आपण बाऊल लागेल का? लोणी आपण आता बॉलमध्ये घेणार आहे. सही बरोबर चाललंय ना? हो. आता ही पिठी साखर त्याच्यात आपण मिक्स करणार आहे. ओके. 4 चमचे कोको आपण घालणार आहे याच्यात. बिस्किटाचा चुरा आहे हा. तू अजिबात चुकत का नाही त्याचं मला कारण कळलं. काय सर? मागून ती आहे ना तुझी जी अर्धांगिनी उभी आहे ती मागून असं तिचं प्रॉम्प्टिंग चाललेलं आहे. हळूहळू खुशबूच्या आवाजात सांगते. आता काय करायचं? हे आता हे ड्रायफ्रुट्स आहेत सगळे, हे सगळे ह्याच्यामध्ये घालायचे. ओके. खूप अशी इंटेलिजंट आणि वेगळी आहे, एकदम वेगळी नाही काय? आणि आता हे मिक्स करायचं. अर हे तर माहीतच नव्हतं मला. आता काय करायचं? आता हे आता हे एका डिशमध्ये सेट करायला ठेवायचं. म्हणजे या. हो. ओके, पण त्याला काही घालायचं त्याला बटर काय लावायचं नाही? नाही, काही नाही, कारण ह्याच्यात ऑलरेडी बटर खूप आहे, तर त्यामुळे ते काही चिकटत नाही किंवा लागत नाही. आता शेवटी घेतलंच ताबा तिने. मला वाटतं तू इथपर्यंतच शिकलायस का? नाही, मी सेट करायचं माहित नाही तुला अजून कसं करायचं? सेट करायचं सोपं आहे ना, म्हणून ते मी काय जास्त एका डिशमध्ये घालून फ्लॅट करायचं. शक्यतो ह्याच्यात मारी बिस्किटच वापरायची, कारण त्यांना फारशी अशी चव नसते, खूप जास्त गोड नसतात. नाहीतर मग कुठलीही डायजेस्टिव्ह बिस्किटं घेतली तरी चालेल ह्याच्यात. आणि आता ह्याच्यावरती हे राहिलेले बदाम घालायचे. ओके. आणि आता हे 3 ते 4 तास तरी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. 3 ते 4 तास? हो. 3 ते 4 तास. आणि हे आपलं असंच जेवणानंतर आपलं स्वीट? हो, ह्याच्या वड्या कापून खाऊ शकतो, नाहीतर तसंच चमच्याने. व्हेरी गुड. चला हे आता जाऊ दे फ्रीजमध्ये. काय तुम्ही लिहाल घ्या साहित्य आणि कृती. चॉकलेट डायनाबाईट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी लोणी, चॉकलेट बिस्किटचा चुरा, अक्रोड आणि बदामाचे तुकडे, कोको पावडर आणि पिठी साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये लोणी आणि पिठी साखर एकजीव करून फेटून घ्यावी. त्यामध्ये 4 चमचे कोको पावडर, बिस्किटचा चुरा आणि ड्रायफ्रुट्सची भरड घालावी. हे मिश्रण एका बोलमध्ये काढावं. त्यावर बदामाचे तुकडे घालून 3 ते 4 तास फ्रीजमध्ये सेट करून डेझर्ट सर्व्ह करावं.